टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज दिवसभरच संपूर्ण मुंबईसह इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे संपूर्ण जे चाकरमानी आहेत ते सकाळी जे कामावरती गेलेले आहेत ते आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। दिवसभरच हा संपूर्ण मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईसह इतर भागांमध्ये उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात बरसताना पाहायला मिळत होता। त्यामुळे प्रशासनाकडून देखील सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता, काळजी घेण्याचे सूचना वगैरे सगळ्या दिलेल्या होत्या। त्यामुळे लोक जी आहेत ती कमी प्रमाणात कामावरती गेलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण दादर या संपूर्ण रेल्वे स्थानकावरती आहोत। पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या संपूर्ण महत्त्वाचं दादर हे स्थानक मानलं जातं। नेहमी गजबजलेलं हे रेल्वे स्थानक असतं, परंतु आज मात्र या स्थानकावरती आपल्याला तुरळक अशी गर्दी सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की रेल्वेचे ट्रॅक जे आहेत ते सध्या रेल्वेच्या ट्रॅकमध्ये अजून देखील पाणी साचलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। दिवसभर मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईसह उपनगरातल्या अनेक भागांमध्ये पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे आहे ते दुपारी वाढलेले असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या आता मात्र पाऊस जो आहे तो हळूहळू ओसरता घेत असल्यामुळे पाण्याचा निचरा जो आहे सखल भागामधला तो होताना पाहायला मिळतोय। परंतु मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक मात्र 10 ते 12 मिनिटांनी उशिरा असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि सध्या कोणतीही रेल्वे लाईन जी आहे ती बंद नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येताना पाहायला मिळत आहे। रेल्वे जी आहे ती फक्त 10 ते 12 मिनिटांनी मध्य आणि हार्बर रेल्वे जी आहे ती उशिराने सुरू असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज दिवसभरच मुंबईच्या उपनगरात मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत होता। पुढील 48 तास जो आहे तो हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।